नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या चॅनलवर मी जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे अक्काने शिकवले. मित्रांनो, तुम्ही कथेचं नाव ऐकून समजून गेला असाल की मी तुमच्यासमोर आज काय सादर करणार आहे. चला तर मी तुमचा जास्त वेळ न घालवता आजच्या कथेच्या या नवीन मादक भागाला सुरुवात करत आहे. मित्रांनो, कथा ऐकून तुमचं हत्यार लगेचच फणफणू लागणार आहे याची पूर्ण ग्वाही देऊन मी कथेला सुरुवात करत आहे. मित्रांनो, अक्का म्हणजे माझ्या आईची मोठी बहीण. अक्का गावाकडे राहायची तर आमच्याकडे भरपूर प्रॉपर्टी होती आणि अक्का तेवढी काही श्रीमंत नव्हती. परंतु अक्का जरा आमच्यापेक्षा मागासलेल्या खेडेगावामध्ये राहायची. अक्काकडं पण प्रॉपर्टी नाही असं नाही, परंतु आमच्यापेक्षा थोडंसं कमी. हा झाला प्रॉपर्टीचा विषय. परंतु सौंदर्यामध्ये जर बघितलं तर अक्का खूपच सुंदर, माझ्या आईपेक्षा कितीतरी मस्त दिसायची. माझे वडील अक्काच्या मागे पुढे करायचे. ज्याच्या वेळेला अक्का आमच्याकडे यायची त्यावेळेला आमच्या घरी जणू की दिवाळीच सुरू झाली आहे असं वाटायचं. असाच बहार आमच्या घरी असायचा. माझे वडील पण अक्काला खूप अप्रूप करायचे. अक्का घरात आली की काय खातेस, कुठं बसतेस, काय करतेस असं आमच्या घरी चालायचं. मग अधूनमधून अक्का आमच्या घरी येत राहायची. आता मी काही जास्त लक्ष देत नसे, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्काचा जो जीव होता तो माझ्यावर जास्त होता. अक्काला 2 मुली होत्या. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा पण अक्काला मुलगीच झाली. मग ती नेहमी तिला खंत वाटत असे की मला मुलगा नाही. माझी आई म्हणायची, अगं राजेश आहे ना, हा तुझाच मुलगा आहे, जा राजेशला घेऊन तू. मग अक्काचा जीव माझ्यावर थोडा जास्तच. काही जरी झालं तरी अक्का मला सोडून काही खात नसे. कुठल्या सणावाराला मला कपडे घ्यायची, मला खायला प्यायला करायची, मला नेहमी गावाकडे बोलवायची आणि तीसुद्धा अधूनमधून आमच्याकडे येत राहायची. हा झाला आमचा नित्यक्रम. अक्काचे केस एकदम काळेभोर लांब सडक. आता मी माझ्या लहानपणापासून अक्काला पाहत आलो. अक्काकडे बघितलं की मन कसं अगदी प्रसन्न व्हायचं. परंतु अक्काचा स्वभाव थोडासा तापडसुद्धा होता. सहजासहजी कुणी तिच्या नादाला लागत नसे, कारण जेवढी दिसायला भारी तेवढी स्वभावाने तापड. जशी की लवंगी मिरचीच. तिला जर कोणी काही बोललं आणि तिला राग आला की आकाश पाताळ एक करत असे. मग ती पुढं कोण आहे, काय होईल, मी बोलले तर काय होईल, या अशा गोष्टीचा ती अजिबात विचार करत नसे. एकदा तिचं तांडव सुरू झालं की मग ती कोणाच्या बापाचं सुद्धा ऐकत नसे. मग त्याच्यामुळे माझे वडील अक्काच्या मागे पुढे करायचे, परंतु थोडं हाताच्या अंतरानंच, कारण अक्का कधी बिघडल काही सांगता येत नव्हतं. त्याच्यामुळं अक्काच्या नादाला कुणी जास्त लागायचं नाही. आमच्या गावाकडे पण आली की तसंच असायचं. आईसुद्धा अक्कासोबत जास्त बोलायची नाही. अक्का जे काही म्हणते ते ठीक आहे, हो ठीक आहे असंच तिचं चालायचं. परंतु माझा मात्र प्रत्येक लाड अक्का पुरव. मी जे म्हणाल तीच पूर्व दिशा. मी जर सांगितलं अक्का मला अशा प्रकारचा ड्रेस पाहिजे, तर ती लगेच म्हणायची चल मार्केटला. कुठं घ्यायचं आहे, किती रुपयाचा घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे तुला, अशी प्रत्येक गोष्ट अक्का माझ्या मनाप्रमाणेच राहायची. अक्का माझा जास्त लाड करते म्हणून आईसुद्धा तिच्यावर जास्त खुश. मग असंच एके दिवशी माझे आई पप्पा काहीतरी कामानिमित्त दुसऱ्या नातेवाईकांच्या गावाकडे गेले. त्यावेळेला योगायोगानं अक्का घरी आली होती. आता घरामध्ये कोणीच नव्हतं. मग माझी आई अक्काला म्हणाली, अगं तू 3-4 दिवस घरी राहतेस का, आम्हाला 4 दिवसाचा मुक्काम आहे तिकडचा, काहीतरी कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला तिकडं थांबावं लागणार आहे. अक्का म्हणाली, का नाही थांबणार, जा तुम्ही. मग माझ्या आई वडिलांसोबत माझ्या बहिणीसोबत गेल्या होत्या. माझ्या बहिणी पण तिकडंच, आई वडील पण तिकडंच. आता घरामध्ये मी आणि अक्का दोघेच आणि एकटेच. मग सकाळचं सर्व काही स्वयंपाक वगैरे अक्काने बनवला. आई आणि माझ्या ताई वडील सर्वजण निघून गेले. अगोदर आमच्या सर्वांची जेवणं झाली होती, त्याच्यामुळे आता जेवायचा वगैरे काही विषयच नव्हता. आई पप्पा आणि घरातले इतर सर्वजण निघून गेल्यानंतर अक्काने घराची आवराआवर केली. धुणं भांडी जे काही कपडे वगैरे पडले होते ते सर्व अक्काने नीटनेटके केले. मग तोपर्यंत दुपार झाली. दुपार झाल्यानंतर अक्का मला म्हणाली, राजेश तुला काही खायला प्यायला पाहिजे का.
तसं मी म्हणालो, नाही अक्का, मला काही भूक नाही, आता तर मगाशी जेवण केलं, एवढ्या लवकर भूक लागत नाही मला. त्यावर अक्का मला म्हणाली, ठीक आहे राजेश, मग एक काम कर, मी थोडंसं झोपणार आहे काम झाल्यानंतर. तुला कुठे फिरून यायचं असेल तर फिरून ये, आणि नाही फिरायचं असेल तर नको फिरू, मग बस आराम टी व्ही पाहत. मी म्हणालो, ठीक आहे अक्का, तू आराम कर, मला काही अडचण नाही. आता तसं बघितलं तर मी जाणार तरी कुठं, सुट्ट्याचे दिवस होते आणि माझं पण काही बाहेर काम नव्हतं, म्हणून मी हॉलमध्ये आलो आणि तिथं बसून टी व्ही पाहू लागलो. अक्काने जरी आराम करायचं ठरवलं असलं तरीसुद्धा तिच्याकडे घंटा दीड घंट्याचं काम बाकी होतं. मग जवळजवळ 1:30-2 वाजायच्या सुमारास अक्का झोपली. अक्का झोपल्यानंतर तिनं मला त्या अगोदर येऊन सांगितलं होतं, मी आता झोपायला जात आहे, तुला जर काही पाहिजे असेल तर तू मला बिनधास्त उठवू शकतोस. परंतु अक्काची कशाला झोपमोड करायची, म्हणून मी म्हणालो, अक्का तू झोप बिनधास्त, मला काही नाही पाहिजे, आणि जरी मला काही पाहिजे असेल तर घेईन माझं मी स्वतः, तू नको काळजी करू, असं म्हणून मी सोफ्यावर बसून टी व्ही पाहू लागलो. अक्का आतल्या खोलीमध्ये जाऊन झोपली. मग त्याच्यानंतर जवळजवळ 3-4 वाजता आता मला चहा प्यायची लहर आली होती. मग मी उठलो आणि चहा बनवावा म्हणून किचनकडे गेलो. परंतु ज्या ठिकाणी साखरेचा डब्बा असायचा नेहमीप्रमाणे, त्या ठिकाणी आज साखरेचा डब्बा दिसत नव्हता. अक्काने कुठे ठेवला होता काही माहीत नव्हतं. मग मी इकडे तिकडे डब्बा शोधला, परंतु मला काही दिसला नाही. आता नाईलाज म्हणून अक्काला तर उठवावंच लागणार होतं. तरीसुद्धा अक्का जागी आहे की झोपी गेली आहे हे पाहण्यासाठी मी हळूच अक्का ज्या खोलीमध्ये झोपली होती त्या खोलीकडे गेलो. मी गेल्यानंतर अक्का पाय पसरून झोपली होती. आता खेडेगावच्या लोकांचं झोपणं कसं असतं, अस्ताव्यस्त. ती अस्ताव्यस्त होती. तिने तिचे पाय गुडघ्यापर्यंत वर केले होते आणि त्याच्यामुळे तिची साडी चांगली कमरेपर्यंत वर सरकली होती. अक्काने आतून काही घातलं नव्हतं, त्याच्यामुळे तिथं काहीसे तुरळक केस होते. अक्काने कधी सेव्हिंग केलं होतं माहीत नाही, परंतु काही प्रमाणातला केसाचा बुचका मला तिथे दिसत होता. तरीसुद्धा मी नजर लावून तिथं बघू लागलो. आता तसं दृश्य दिसलं म्हणलं की कसं असतं, अक्काच्या जो छातीवर पदर असतो तो पदरसुद्धा सरकलेला होता आणि तिचे ते मोठे मोठे उभार माझ्या नजरेत पडले. मग मी हळुवारपणे तिथं त्या खोलीमध्ये असलेली ट्यूबलाईट चालू केली. अक्काने झोपताना तो बल्ब किंवा ती ट्यूबलाईट बंद करून झोपली असेल किंवा चालूच केली नसेल. दिवसाचा काय प्रश्न असतो, उजेड करून कशाला कोण झोपते, आणि जरी उजेड असेल तरी खेडेगावच्या लोकांना झोपताना अंधार करून झोपायची सवय असते. असंच काहीतरी झालं असावं. मग मी एकदम गुपचूप हळुवारपणे तिथली ट्यूब चालू केली आणि त्या ट्यूबच्या दुधाळ प्रकाशामध्ये अक्काला न्याहाळू लागलो. मित्रांनो, अक्काचं रूप असं होतं की अक्काकडे बघतच बसावं असं वाटू लागलं. परंतु आता जसं मी अक्काच्या जवळ जाऊन बघू लागलो तसं माझी छाती धडधड करू लागली. अक्काचा स्वभाव एवढा तापड, ती कधी उठून कानाखाली लगावील काही सांगता येत नव्हतं. त्याच्यामुळे मी थोडा घाबरूनसुद्धा होतो. आता काही बोलण्यात मतलब नव्हता, म्हणून काही वेळ मी ते दृश्य बघितलं आणि हळुवारपणे तिथून बाजूला जायचं ठरवलं. परंतु बाहेर येत असताना मी तिथली ट्यूब बंद केली नाही, ती ट्यूब चालूच राहिली. मी घाबरतच तिथून बाहेर आलो आणि परत हॉलमध्ये येऊन टी व्ही बघत बसू लागलो. काही वेळ बसलो, परंतु माझं मन आता उचकटलं होतं. आता परत मला तेच दृश्य बघावं असं वाटू लागलं. म्हणून हळुवारपणे परत अक्का झोपलेल्या खोलीकडे मी हळूहळू सरकू लागलो. माझे पाय आपोआपच त्या खोलीकडे ओढू लागले होते. मग मी हळूच त्या खोलीमध्ये प्रवेश केला आणि परत एकदा अक्काचं ते तसं रूप मी पाहून घेतलं. यावेळी मात्र अक्का थोडीशी फिरली होती. अक्का एका अडंगावर झोपली होती, त्याच्यामुळं आता तिचं घमेलंसुद्धा मला दिसू लागलं होतं. एकदम तिचं शरीर भरीव होतं. मित्रांनो, जसं बघल ती जेवढं बघल तेवढं कमीच होतं. माझं मन काही भरतच नव्हतं. मी अक्काकडे एकटक पाहू लागलो. आता काही जरी झालं तरी माझी नजर तिच्यापासून चुकतच नव्हती. मग मी थोडासा विचार केला, आता जेवढं काही बघितलं आहे तेवढं बस, कारण कितीही बघून मी माझ्या मनाची आग फक्त भडकवत होतो, बाकी तर काही सोय नव्हती. आणि त्यावेळेला मला या गोष्टी जास्त काही कंट्रोलसुद्धा होत नव्हत्या. करणार तरी काय, कारण एकदम तरुण वय, आणि या तरुण वयामधल्या गोष्टी कंट्रोल होतच नसतात. तुम्हीसुद्धा या सर्व गोष्टींना आजमावलंच असेल, माझं पण तसंच. मग मी हळूहळू तिथं थोडा वेळ बसलो, काही वेळ बघितलं आणि परत भीती. अक्काने जर बघितलं तर परत मार. मनामध्ये कायम धडधड होतीच. हळूच मी तिथून सटकलो आणि उठून परत सोफ्यावर येऊन बसलो. परंतु मी इतका बेचैन झालो होतो की काय करावं आणि काय नाही मला काही समजतच नव्हतं. मग त्या सोफ्यावर बसूनच मी माझं हत्यार बाहेर काढलं आणि त्याला कुरवळू लागलो, त्याच्यावरून हात फिरू लागलो. माझ्या मनात खूप वाटत होतं काहीतरी करावं, त्याच्यातून आपल्या नळाचं पाणी सांडायला पाहिजे. नळ खूपच तुंबला आहे हे माझ्या लक्षात येत होतं.
मग मी ठरवलं आता नळाला आपण रिकामा करायलाच पाहिजे. नळाचा कॉक खालीवरी करावा आणि नळातलं पूर्ण पाणी सांडून टाकावं. म्हणून मी हळूच माझा नळ बाहेर काढला आणि आता त्याच्यातून पाणी बाहेर काढावं असं ठरवलं. आणि मी अक्का जर अचानक आत आली तर काय होईल असा विचार केला. त्याच्यामुळं मी थोडासा घाबरून होतो. मी इकडे तिकडे बघितलं परंतु कुणीच नव्हतं. आजूबाजूला कुणी नाही म्हणजे अक्का बिनधास्त झोपली आहे असा विचार करून मी माझा नळ बिनधास्तपणे बाहेर काढला आणि त्याच्यासोबत खेळू लागलो. आता मी अक्काच्यासोबत खेळत आहे असा विचार करून मी माझं प्लॅनिंग करत होतो. मित्रांनो, तुम्हीसुद्धा अशा सर्व गोष्टी केल्याच असतील, परंतु अशा गोष्टीमध्ये मला मात्र गॉड गिफ्टच मिळालं होतं. अशा गोष्टी मला भरपूर करायला मिळाल्या. आता अक्का घरात झोपली आहे असं समजून मी बिनधास्तपणे माझा कार्यक्रम चालू केला होता. परंतु माझ्या पाठीमागे अक्का कधी येऊन उभी राहिली मला काही समजलंच नाही. अक्का एकदम माझ्या पाठीमागे थांबून बिनधास्तपणे माझ्या हत्याराकडे बघत होती. आता काय करणार, माझा नळ एकदम पॉवरफुल आहे हे तिच्या लक्षात आलं. परंतु ती मला काहीच बोलली नाही. एकदम आधाशासारखं ती पाठीमागे उभी राहून बघत होती. काही वेळ गेल्यानंतर मला थोडीशी चाहूल लागली की माझ्या पाठीमागे कुणीतरी उभं आहे. असं म्हणून मी अगदी घाबरलो. माझ्या छातीमध्ये जी धडधड होत होती ती आता जरा जास्तच वाढली होती. मी चटकन माझी नजर फिरवली आणि माझी बोबडीच वळाली. मला काय करावं आणि काय बोलावं काही समजलंच नाही. एकदम माझ्या नजरेसमोर अक्का दिसली. आता माझी भीतीने गाळण उडाली होती. काय करावं काय नाही मला काही सुचत नव्हतं. तरी तेवढ्यातून सुद्धा मी ततपप करू लागलो. तशी अक्का हसू लागली आणि मला म्हणाली, अरे काय झाले, का घाबरलास एवढं, काय होतंय? परंतु मी म्हणालो, अक्का ते काहीतरीच खाजत होतं, काहीतरी किडा चावला. आता काय कारण सांगावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं. तरीसुद्धा मी हजर जवाबी. जर कुठली गोष्ट घडली तर जागेवर कसं फिरवायचं हे मला खूप चांगल्या प्रकारे जमत होतं. मग मी जसं अक्काला म्हणालो, अक्का कुठला तरी किडा चावला, काहीतरी झाले, दुखतं इथं खाजतंय, असं वेगवेगळे विषय मी मांडू लागलो. अरे मग ती लगेच अक्का म्हणाली, अरे दुखतंय पण म्हणतोस, खाजतंय पण म्हणतोस, किडा पण चावला म्हणतोयस, काय झाले बघू दे इकडं, ये इकडं. परंतु मी आता माझा नळ झाकून ठेवू लागलो. अक्का मात्र हसू लागली आणि म्हणाली, अरे नेमकं काय झाले सांग तर, काय झाले तुला? परंतु मी काही अक्काच्या समोर जायला तयार नव्हतो. मग अक्का स्वतःहून माझ्याजवळ आली. ती तिच्या गुडघ्यावर बसली आणि मी माझ्या हाताच्या खाली माझा नळ झाकून ठेवला होता. ती माझ्या नळाला उघडू लागली, माझे हात बाजूला सारू लागली. परंतु मी घाबरलो होतो. शिवाय अक्काचा स्वभाव खूप तापड असल्यामुळे अक्का 2-3 तर माझ्या कानाखाली लगावल असं मला वाटत होतं. त्याच्यामुळं मी जरा शांत, नकोच बाबा रिकामा कोटाना असं माझ्या मनाला वाटलं. म्हणून मी आणखीन घट्ट झाकून ठेवू लागलो. तशी अक्का हसू लागली आणि मला म्हणाली, अरे मला दाखवलं नाहीस तर सूज कशी आली आहे किंवा काय चावलं आहे मला कसं समजणार? आता तुझे आई पप्पा तर घरी नाहीत, मग तू कोणाला दाखव मला काय झालं आहे बघू दे. असं म्हणून अक्काने जबरदस्तीच माझे हात बाजूला केले. परंतु कुठं काय, काही चावलंच नव्हतं तर दिसणार कुठून आणि काही सुजलं पण नव्हतं. मग अक्का म्हणाली, अक्काने तिच्या हाताची 2 बोटं माझ्या नळावर ठेवली आणि त्याचा आकार बघितला आणि अक्का मला म्हणाली, हे सुजलं आहे का? तसं मी काहीच बोललो नाही. अक्काचा जसा मुलायम हाताचा स्पर्श त्याला लागला तसं माझा नळ आणखीन जास्तच चेवामध्ये आला. आता काय करावं मला काही समजत नव्हतं. मला खूप लाज वाटू लागली होती. एकीकडून लाज आणि एकीकडून भीती, दोन्ही गोष्टी एकत्रित. आता काय करावं आणि काय नाही मला काहीच समजत नव्हतं. तरीसुद्धा जाऊ दे त्याच्या आईला, काय जे होईल ते होऊ जा असं म्हणून मी थोडंसं गप्प बसलो. मी माझे डोळे बंद केले. अक्का माझ्या जवळ आली. एकदम माझ्या जवळ येऊन ती मला म्हणाली, राजेश काय होते सांग ना रे बाळा, प्लीज काय होतंय सांग ना. अरे घरात आपण दोघंच आहोत आणि तुला जर काही झालं ना तुझी आई मला सोडणार नाही, काय होते सांग ना. परंतु अक्का बोलत होती एक आणि करत होती एक. अक्काचे हात माझ्या नळावरून सराईतपणे फिरत होते आणि त्याच्यामुळे मला एकदम जास्तच भावूक झाल्यासारखं वाटत होतं. मी जास्त उत्तेजित होऊ लागलो होतो. आता काय करावं मला काही समजतच नव्हतं. परंतु अक्का मात्र मुद्दाम मला विचारायच्या निमित्तानं त्याच्यावरून हात फिरवून घेत होती. ती स्वतः मजा घेत आहे असं मला वाटलं. परंतु मी मात्र आणखीन अक्काच्या सोबत खेळण्यासारखा एकरूप झालो नव्हतो. मी घाबरूनच होतो. मग अक्काला म्हणालो, अक्का काय झालं अचानक मला काही समजलंच नाही. मी TV पाहत होतो आणि अचानकच काहीतरी मुंगी वगैरे चावली याच्या शेंड्याला. तसं अक्का म्हणाली, तुझ्या ह्या नळाच्या तुट्टीच्या शेंड्याला चावली आहे का मुंगी? असं म्हणून तिनं माझी त्या नळाच्या वर जी चमडी होती ती हळूवारपणे तिनं पाठीमागं सरकावू लागली. त्यातून एकदम मस्तपैकी त्याच्याकडे ती नजर टाकून बघू लागली. तिची नजर हापापलेली आहे हे माझ्या लक्षात आलं. परंतु मी काही बोलू शकत नव्हतो. अक्का जे काही करेल ते आता मी सावकाशपणे बघू लागलो. मग अक्का त्याच्यावरून हळूहळू हात फिरू लागली व मला म्हणाली, तुला दुखतंय का?
चावल्यामुळे आग होत असेल ना, मुंगी चावल्यानंतर खूप आग होते. थांब, मी करते काहीतरी, असं म्हणून अक्का हळुवारपणे त्याच्यावर फुंकर मारू लागली. मित्रांनो, आता काय करावं मला काही समजत नव्हतं. इथंपर्यंतची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्ही कथेला लाईक करायचे आणि हो, आपल्या चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या मजेदार कथा मी आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये. अक्काने शिकवले भाग 2 लवकरच अपलोड होईल. बाय बाय मित्रांनो.